कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे मूळ गाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मुंबके गावातील मालमत्तेचा सरकारी लिलाव झाला होता। ही मालमत्ता खरेदी केलेल्या दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी त्या जागेत होम हवन केलं होतं। हे विधी करताना वापरण्यात आलेल्या वस्तूंच्या अज्ञाताने चोरी केल्याप्रकरणी आज खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याची रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मुंबके या मूळ गावातील मालमत्ता दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी साफेमा अंतर्गत झालेल्या लिलावात खरेदी केली होती। त्यानंतर 23 फेब्रुवारी 2024 रोजी दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचे भारद्वाज यांच्या नावे हस्तांतरित झाले। त्यानंतर त्याच दिवशी मुंबके येथे जाऊन वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी सनातन धर्मानुसार होम हवन करायला सुरुवात केली। त्यावेळी संध्याकाळ झाल्यामुळे त्या वस्तू त्याच ठिकाणी ठेवल्या होत्या। मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा होम हवन करण्यासाठी त्या ठिकाणी सकाळी भारद्वाज गेले असता त्या ठिकाणी ठेवलेले धार्मिक पुस्तके, पूजेचे साहित्य तसेच घरगुती वस्तू व सांस्कृतिक मालमत्ता चोरीला गेलेल्या दिसल्या। त्यामध्ये समई, हवनकुंड, स्टीलचे ताटे अशा प्रकारे 9,400 रुपये किमतीच्या वस्तू चोरीला गेल्याची तक्रार भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली आहे। काल 26 मार्च 2024 रोजी खेड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात भादवी कलम 379, 451, 427, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम कासकर यांची भारत सरकारने सापेमा अंतर्गत त्यांच्या मालमत्तेचा लिलाव केला होता। दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी दाऊदच्या मुंबके या मूळ गावातील मालमत्ता घेतली। 2 महिन्यांपूर्वी ही मालमत्ता त्यांच्या नावावर हस्तांतरित देखील झाली। 2020 ते 2024 दरम्यान वेळोवेळी ही प्रक्रिया चालू असताना मुंबके या गावात माझं येणं जाणं असलं तरी स्थानिक लोकांकडून मला जीवे ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रारीत भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी नमूद केले आहे। या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत।